नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत महायुतीतले मित्रपक्ष एकमेकांविरोधात लढले। दोस्तांमधील या लढ्यांमुळे आता नवा मतप्रवाह शिवसेनेत निर्माण झाला आहे। आगामी झेडपी आणि पंचायत समितीत भाजपला वगळून दोन्ही राष्ट्रवादीशी युती करण्याचा प्रस्ताव सेना नेते अभिजित अडसूळांनी दिला आहे। दुसरीकडे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तर भाजपला वगळून राज्यात सत्ता स्थापन करण्याचं आवाहनच करून टाकलंय। महायुतीत बिघाडी, नेत्यांना हवी नवी आघाडी। भाजपला वगळून शिवसेना राष्ट्रवादी युतीसाठी आग्रही। नव्या युतीची सेना राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी। महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पासून कमालीची अस्थिरता आली आहे। कोणता पक्ष कोणत्या दुसऱ्या पक्षासोबत जाईल याची कोणीही हमी देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। महायुती सरकार म्हणून काम करणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांमध्येही विसंवादाचे वारे वाहू लागलेत। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत भाजप नकोच अशी मागणी होऊ लागली आहे। शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी विना भाजप, विना ठाकरे अशी शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची राज्यव्यापी युती होऊ शकते असं म्हटलंय। वंचित आणि डावे पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याची कल्पना अडसूळ यांनी मांडली आहे। वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी, अजितदादा पवार असो किंवा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट असो, हा जो पायंडा आपल्या चांदूर रेल्वेने पाडलाय, मला वाटतं ही सुरुवात चांदूर रेल्वे पासून झाली। या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची ही युती जर चांगली राहिली तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या एकतर्फी या आघाडीला निवडून आणता येईल आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे याच आघाडीचे होतील। मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी तर आणखी एक थिअरी मांडली आहे। राज्याच्या सरकारमध्ये बिगर भाजप सरकार बनवणं शक्य असल्याचं सांगत त्यांनी थेट शिवसेनेसोबत युतीचा प्रस्तावच सादर केलाय। उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। विकास होत राहील। विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही हा आमदार राजू खरे कमी पडणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांसहित 14 मंत्री शिवसेनेच्या मंत्रिमंडळात आहेत। महाराष्ट्राच्या अजितदादा बरोबर 10 मंत्री, 14 चुंबी झाले। आता मला सांगा, हा गेलाय भाजपमध्ये, हा आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 60 आमदार आहेत, अजितदादा बरोबर 42 आमदार आहेत। शिंदे साहेब तुम्ही मला सांगा, 60 आणि 42 किती झाले? 102। 7 अपक्ष म्हणजे दोघांकडे म्हणून 110 आमदार आहेत। जर उद्या ही दोघं जर सरकारमधनं बाहेर पडली तर फडणवीस मुख्यमंत्री राहतील का? सरकार पडलं ना। अजित पवारांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्यात। राष्ट्रवादीची केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत युती आहे अशी वक्तव्य करून किंवा असे प्रस्ताव समोर आणून भांडणं लावू नका असं परखड मत अजित पवारांनी मांडलंय। अशा युतीची मांडणी करणाऱ्या नेत्यांना दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे याचा बहुतेक विसर पडला असावा। पण राजकारण आहे, काहीही होऊ शकतं। राज्यातल्या जनतेनं विरुद्ध विचारांच्या पक्षांमध्ये झालेल्या युत्या आघाड्या पाहिल्यात, त्यामुळे नवी युती झाली तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।